नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पटेल या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी 2026 वार रविवार व आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी. तर मित्रांनो, आजपासून या ठिकाणी भाजीपाला लिलाव सुरू होणार आहे. तर जाणून घेऊया जास्तीची माहिती आदरणीय सभापती नरेंद्र बापू यांच्याकडून. नमस्कार. चोपडा तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या खरा विजय आज झालेला आहे. चोपडा तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांची जी प्रलंबित अशी मागणी होती की भाजीपाला मार्केट हे चोपडा बाजार समितीच्या प्रीमायसेसमध्ये व्हावं, म्हणून आमच्या अथक संचालक मंडळाच्या प्रयत्नाने आज आम्ही 1 फेब्रुवारी 2026 रोजी यशस्वीरित्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही आज इथं चालू केलेले आहेत. सर्व चोपडा तालुक्यातील शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो, येणारा शेतीमाल भाजीपाला असेल, फ्रूट असेल, तो आपल्या चोपडा मंडीमध्ये यावं आणि आमच्या व्यापाऱ्यांनाही तुम्ही सहकार्य करावं आणि बाजार समितीलाही सहकार्य करावं, एवढीच मी शेतकऱ्यांना एक विनंती करतो. तर मित्रांनो, आदरणीय सभापती नरेंद्र बापू यांनी सुंदर अशी माहिती दिली. आता आपण कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊयात आणि पाहूयात की भाजीपाल्याची आवक किती प्रमाणात झालेली. चला तर मग माझ्यासोबत पाहूयात आज जाऊन. कोथिंबीरचा ढीग या ठिकाणी लागलेला आहे. मित्रांनो, गर्दी पाहून असं दिसून येत आहे की भाजीपाल्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी झालेली आहे आणि भाजीपाला हा खूप स्वस्तही झालेला आहे. तर जाऊयात आणि पाहूयात काय काय या ठिकाणी आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही कांद्याची पात, मेथीची भाजी, मिरची, गड्डा गोबी. नंतर मित्रांनो, या ठिकाणी सर्व जे भाजी विक्रेते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. वांगी, भरिताची वांगी तुम्ही पाहू शकतात. मोठ्या प्रमाणावर आवक या ठिकाणी झालेली आहे. गड्डा गोबी, फ्रेश या ठिकाणी सर्व प्रकारचा भाजीपाला चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्र. अद्रक, नंतर टोमॅटो, लिंबू, सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक झालेली आहे. आणि आजपासून याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी लिलाव होणार आहे. मित्रांनो, चला तर मग पाहूयात पुढे जाऊ.
तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून लिलाव सुरू झाला मित्रांनो, भाजीपाला लिलाव. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मनोज पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.